संघाचे दोन्ही फलंदाज यांनी मैदानामध्ये पाचारण केलेले आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज बाळू आणि चित्तू. विनोद सामन्याला इथे सुरुवात होते. विनोद पहिलं षटक घेऊन येतो. तो विनोद हा सामना 4 षटकांचा राहील. विनोद याला सामोरे जातो तो बाळू. दिघा संघाकडून 2 सलामीचे फलंदाज. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. सामन्याची सुरुवात अतिरिक्त धावाने. एक अवांतर धाव. थोडीशी स्वर गोलंदाजी विनोद यांच्याकडून. सामोरे जातो तो बाळू आणि त्याचा सहकारी आहे चितू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. दोन्ही चेंडू अतिरिक्त. सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मैदानामध्ये शांतता. पुढचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा त्यांनी बचावलेल्या आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण विक्ट्री संघाकडून. आणि आपल्या धावांचं खातं खोललंय बाळू यांनी. एक चेंडू धाव संख्या झालेली आहे 3. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सामोरे जातो चित्तू. गोलंदाज आहे तो विनोद. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 4. एक चेंडू 4 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 2 चेंडू 4 धावा. सुरेख फलंदाजी करतोय चित्तू आणि बाळू. चौकार चित्तू यांच्या बॅटीतून या सामन्याचा पहिला चौकार. 8 धावा. बॉल झाले ना त्याला गोल कर. चौकोन कर. असं एक्स्ट्रा असेल त्याला म्हणजे मोजायला मला बरं पडेल. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. चौकार अडवला. 3 धावा अडवलेल्या आहेत विक्ट्री संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा चौकार. सुरेख अशी फलंदाजी करतोय तो बाळू. दोन्ही फलंदाज सुरेख अशी फलंदाजी करतात. संघाची धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या झालेली 13. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. थोडीशी चपळता. पुन्हा एकदा फटका. पण एका धावावर समाधान मानावं लागेल. धाव फलक थोडस हलतं ठेवलेलं आहे. धाव संख्या झाली ती 14. थोडस महागडं षटक विनोद्याचं. कालपेक्षा थोडीशी प्रेक्षकांची गर्दी इथे थोडीशी कमी आहे. काल भरपूर लोकांना माहित नव्हतं की युट्यूबवर हे सामने दिसतात. आज सगळ्यांना माहित पडलं वाटतं. सगळे आज घरीच बघतात मॅच.
थोडीशी संघामध्ये चर्चा. नवीन गोलंदाज अक्षय. फलंदाज होतो बाळू. वैयक्तिक 6 धावांना खेळतोय बाळू आणि चित्तू वैयक्तिक 5 धावांना खेळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. विक्ट्री संघाकडून दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो अक्षय. षटक थोडस महागडं होतं. 14 धावा घेतलेल्या त्या पहिल्या षटकात. पाहूया दुसऱ्या षटकात अक्षय काय करतात. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू. पंचांशी वाद घालू नका. पंचांनी जो निर्णय दिला आहे 3-3 पंच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. 3-3 पंच. पंचांशी वाद घालू नका. पंचांनी जो निर्णय दिला दोन्ही संघासाठी ते निर्णय सेमच आहेत. 3-3 पंच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. संख्या झाली 16. फलंदाजी जातो चित्तू. आणि झेलबादची अपील केलेली आहे संघाने. पाहूया पंचांचा निर्णय काय. पंचांनी ही अपील फेटाळून लावलेली आहे. खूपच उत्कृष्ट अशी पंचगिरीचा नमुना या ठिकाणी होत आहे. तिन्ही पंच मुंबईमध्ये नावाजलेले पंच मदन कोठारी, पंच बॉम्बे आणि पंच शशिकांत चित्ते. पुढचा चेंडू चौकार. चौकार. धाव संख्येत झपाट्याने वाढ. बाळू हे आपल्या वैयक्तिक 11 धावा संख्येवर खेळत आहेत. बिनगडी बाद धाव संख्या झाली ती 20. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 23. नो. फलंदाज बचावलेले आहेत. त्रिफळाचीत झालेले होते फलंदाज, पण हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळे फलंदाजाला एक जीवदान भेटलेलं आहे या ठिकाणी. 3 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकाचे. धाव संख्या झाली 24. पुन्हा एकदा चौकार. चित्तू आणि बाळू यांची सुंदर अशी सुरुवात. संघासाठी उपयुक्त अशी सलामीची जोडी.
विक्ट्री संघाकडून धाव संख्या झाली ती 28. 2 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू. चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चित्तू हे अपयशी ठरलेले आहेत. निर्धाव चेंडू. असो शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू वर चौकार. धाव संख्या 32. 32 धावांची सलामी दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. 32 धावांची सलामी. खूपच सुंदर अशी सलामीची जोडी. धाव संख्या झाली ती 32. खूपच सुरेख अशी सलामी दिलेली आहे संघासाठी चित्तू आणि बाळू यांनी. चित्तू हे वैयक्तिक 14 धावांवर खेळत आहेत आणि बाळू हे वैयक्तिक 11 धावांवर खेळत आहेत. किरण तिसरं षटक घेऊन येतोय तो किरण. निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. बाळू याला काय चेंडू समजला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू झालेला आहे तिसऱ्या षटकाचा. दुसरा चेंडू आता घेऊन येतो तो किरण. सुरेख असे क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण विक्ट्री संघाकडून. 3 धावा वाचवलेल्या त्यांनी. धाव संख्येत भर. 1 धावावर समाधान मानावं लागेल. थोडासा अडथळा आणि दुर्दैवीरित्या मैदानाच्या बाहेर मारून दुर्दैवीरित्या आहे बाद झालेले आहेत ते चित्तू. चित्तू हे बाद झालेले आहेत. सुंदर फलंदाजी केली आहे चित्तू यांनी. नवीन फलंदाज प्रवीण. चित्तू यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज चित्तू. आणि हा सामना सुरू झाल्यावर पहा प्रेक्षकांची गर्दी किती वाढली. 9,999 प्रेक्षक. 10,000 ला 1 कमी. पुढचा चेंडू. अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 34. आणि त्रिफळाची. प्रवीण यांना काही चेंडू समजलं नाही. त्यांना वाटलं की हवांतर धाव झाली की काय, पण त्यांच्या मागून चेंडूने यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. दुसरा झटका विक्ट्री संघाला प्रवीणच्या स्वरूपात. पुढील फलंदाज प्रदीप. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज प्रदीप. गोलंदाज आहे तो किरण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 गडी आतापर्यंत किरण यांनी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा अवांतर. थोडीशी स्वर गोलंदाजी किरण यांच्याकडून. थोडीशी स्वर गोलंदाजी. धाव संख्या झालेली आहे 36. धावचीत झालेली आहेत.
थोडासा फलंदाजांमध्ये संगनमत चुकलेला आहे आणि हे धावचीत झालेले आहेत. पाहूया पंच काय निर्णय देतात, कुणाला बाद घोषित करतात, बाळूला की प्रदीपला. थोडस संगनमत चुकलं दोन्ही फलंदाजांचं. प्रदीप हे बाद झालेले आहेत. पंचांनी प्रदीपाला बाद घोषित केले आहे. एक चेंडू शिल्लक शेवटचा. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो तो किरण. आतापर्यंत तरी चांगलं षटक, आतापर्यंत चांगलं षटक संघासाठी किरण याचं. समोर जातो बाळू. बाळूच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. यष्टीरक्षकाच्या हातून देखील चेंडू निसटला आणि एक धाव घेतलेली आहे बाळू यांनी. नवीन फलंदाज अमन आणि बाळू. सलामीला आलेला फलंदाज अमन, असं माफ करा, बाळू. शेवटचं षटक घेऊन येतो तो अक्षय. हॅलो, अक्षय. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू अक्षय यांचा. पहिला चेंडू निर्धाव, शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकलेला होता अक्षय यांनी. तो निर्धाव. सामोरे जातो बाळू. आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज बाळू. फटका थोडासा चुकलेला आहे, पण एका धावावर समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज अमन, गोलंदाज आहे तो अक्षय. धाव संख्येत भर, धाव संख्या वाढली आहे 38. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. एक धाव. अमन यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. अत्यंत चिकाटीने अशी फलंदाजी करतोय तो बाळू. सलामीला आलेला फलंदाज बाळू अत्यंत असा तीन चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. शेवटच्या षटकातला अतिरिक्त धाव. आणि धावची झालेले आहेत बाळू हे अखेर धावची झालेले आहेत. अतिरिक्त धाव होती.
निर्धाव चेंडू आणि हा यष्टी चित. दोन चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ते 41. दोन चेंडू अजूनही शिल्लक. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 42. नवीन फलंदाज साहिल. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकाचा. पाहूया किती धावा जमवतात शेवटच्या चेंडूवर. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 43. धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. विक्ट्री संघासमोर 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. विक्ट्री संघाला जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान ठेवलंय दिघा संघाने. कृपया दिघा संघाच्या एका प्रतिनिधींनी स्टेजशी संपर्क साधावा.
सामना त्वरित चालू करावा, पंचांना नम्र विनंती. येतोय निकेश, येतोय साईड वरती येतोय, त्याला फोन केला. दिघा संघाने विक्ट्री संघासमोर 44 धावांचं 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दिघा संघाने आपला एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवावा. याला विचार, नाव विचार बॉलर. मित्रा, ए मित्रा, ए मित्रा, होय ए मित्रा. आणि विक्ट्री संघाकडून सलामीला आलेले आहेत ते निलेश आणि ओमकार, आणि स्ट्राईक वरती आहेत ते निलेश, आणि गोलंदाज आहेत ते साई. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि वाईट चेंडू, निर्धाव असा वाईट चेंडू, स्वैर मारा करताना पहिलाच चेंडू स्वैर टाकलेला आहे साई यांनी. उत्कृष्ट असा कावसच्या दिशेने मारलेला चौकार निलेश यांच्या बॅटीतून. उत्कृष्ट अशी सुरुवात विक्ट्री संघाची. गोलंदाजावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत ते निलेश. आता काय इकडे प्रॉब्लेम म्हणजे वायर मध्ये प्रॉब्लेम आहे. एक चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करतायत. त्यांना अशाच सुरुवातची गरज आहे. दुसरा चेंडू घेऊन येतात ते साई, आणि उत्कृष्ट असा झेल क्षेत्ररक्षकांकडून. उत्कृष्ट असा झेल, उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तेवढ्याच पद्धतीचा सुंदर प्रकारे टिपलेला झेल. विक्ट्री संघाला निलेश यांच्या स्वरूपात लागलेला पहिला धक्का. निलेश हे आपल्या संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. निलेश हे आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती बाद झालेले आहेत, आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते नरेश. दोन चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतो तो साई, त्याला सामोरा देतो नरेश, आणि उत्कृष्ट अशी टपली 4 धावांकरिता नरेश यांच्या बॅटीतून. धावसंख्येत भर, धावसंख्या ती 9, एक गडी बाद 9 धावा. उत्कृष्ट असा रन रेट हा खूप उत्कृष्ट प्रतीने ते मेंटेन ठेवलेला आहे त्यांनी.
आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करतायत ते नरेश. पहिल्या षटकातील 14 धावा. क्लिअर नाहीत ना वॉइस. आणि हा वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. धाव संकेत भर. धाव संख्या आली ती 10. अजून एक वाईट चेंडू. स्वेर मारा करतायत साई. स्वेर मार करतायत. त्यांना काय आपली लाईन अँड लेन सापडेना झाली आहे. नरेश यांनी त्यांच्यावरती दडपण आणलेलं आहे. आणि आताही उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता परंतु जेल सुटलेली आहे. नरेश यांना जीवनदान. धाव संकेत भर. धाव संख्या ती 12. एक गडी बाद. आणि आता स्ट्राईक वरती आलाय तो डावकुरा फलंदाज ओमकार. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो साई. 44 धावांचा मोठा आव्हान ठेवलेला आहे दिघा संघाने विक्ट्री संघासमोर. बघा 44 धावांचं मोठं आव्हान आहे. अशा आव्हानासाठी जी सुरुवात लागते ती सुरुवात केलेली आहे विक्ट्री संघाने. आणि अतिशय गचाळ यष्टीरक्षण. निर्धाव चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या गचाळ कामगिरीमुळे विक्ट्री संघाला एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. धाव संख्या झाली होती 5 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत ते नरेश हे वैयक्तिक 5 धावांवर खेळत आहेत. आणि उत्कृष्ट असा फ्लिक स्क्वेअर मिड डाऊन आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्कृष्ट असा फटका. खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना नरेश. आणि धाव संख्या आली होती 17. एक गडी अखेरीस धाव संख्या आली 17. 44 धावांच्या पाठलागासाठी अशाच सलामीची गरज होती आणि ती नरेश आणि ओमकार उत्कृष्टरित्याने पार पाडतायत. पहिल्याच षटकामध्ये नरेश यांनी 2 चौकार ठोकून आपले इरादे जाहीर केलेले आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. दिघा संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो नौशाद. पहिल्या षटकाखेरीस धाव संख्या लिहिली ती 17. 44 धावांचा पाठलाग करतायत ते विक्ट्री संघ. हाही सामना अत्यंत चुरशीचा होईल अशी आशा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो नौशाद. आणि उत्कृष्ट असा चेंडू. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या 18. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत नौशाद. नरेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. बघू काय करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे त्यांनी. वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत नरेश. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि उत्कृष्ट असा चेंडू परंतु आणि हा ओमकारा धावचित झालेला आहे. ओमकार यांनी आपला विकेटचा सॅक्रिफाईस केलाय नरेशसाठी. 2 गडी बाद. धाव संख्या ती 18. विक्ट्री संघाला दुसरा धक्का बसलेला आहे ओमकार यांच्या स्वरूपात.
आणि ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो दिनेश. 44 धावांचं आव्हान आहे विक्ट्री संघासमोर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेरीस धावसंख्या ती 18. दोनच बॉल झाले ना. दिनेश राईट हँडेड बॅट्समन. त्यांच्या समोर आहे लेफ्ट आर्म गोलंदाज नौशाद. एक वेगवान गोलंदाज आहेत. विक्ट्री आणि दिघा काय माहित नाही आलं. तिसरा चेंडू आणि ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. बॅटीची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव मिळवण्यामध्ये यश दिनेश यांना. धावसंख्या ती 19. पुन्हा एकदा प्रमुख फलंदाज नरेश स्ट्राईक वरती. उत्कृष्ट अशी स्ट्राईक रोटेशन चालू आहे विक्ट्री संघाकडून आणि क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं असतं स्ट्राईक रोटेशन. षटकातील 4था चेंडू आणि उत्कृष्ट अशी टपली मिडॉनच्या दिशेने चौकार. मिडॉनच्या दिशेने चौकार मारले नरेशांनी. नरेशांच्या बॅटीतून निघालेला 3रा चौकार आहे. आपल्या अंगासाठी उत्कृष्ट फलंदाजी करतायत. यानंतरचा होणारा सामना रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स यांच्यामध्ये आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. 5वा चेंडू आणि वाईट असा चेंडू. बॉलरची लाईन अँड लेन बिघडून टाकलेली आहे नरेशांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट विक्ट्री संघाच्या फलंदाजांकडून. एक धाव चोरण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांना. अगदी बॉलरच्या हातात गेलेल्या चेंडूमधूनही त्यांनी धाव चोरलेली आहे. धावसंख्येत धावसंख्या 25. उत्कृष्ट असा रन रेट मेंटेन ठेवलेला आहे त्यांनी. आक्रमक फलंदाजी करताना विक्ट्री संघाचे फलंदाज. बघू नौशाद शेवटच्या चेंडूवरती काय करतात. चांगला चेंडू होता परंतु एक धाव घेण्यापासून थांबू नाही शकत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 26. यानंतर होणारा सामना रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स यांनी त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. तिसरा षटक घेऊन येतो तो दिघा संघाकडून मयूर आणि त्याला सामोरा जातो तो दिनेश. देतो बॉल तो आणि हा उत्कृष्ट असा चेंडू आणि 1 धावा. यानंतर होणारा सामना रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासाठी संपर्क साधावा. रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. किती झालं रे? 1 बॉल झाला ना आणि 27 रन. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या ती 27. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नरेश आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत आहेत. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते तो मयूर. त्याला सामोरा जातो तो नरेश आणि स्टंपिंग साठी साठी अपील केलेली आहे. तरी पंचांचा निर्णय काय त्याकडे लक्ष लागलेलं आहे दोन्ही संघाचं. आणि पंचांनी आऊट
आउट घोषित केलेलं आहे नरेश यांना आणि खूप मोठा धक्का बसलेला आहे विक्ट्री संघाला. त्यांचे प्रमुख फलंदाज नरेश जे उत्कृष्ट फलंदाजी करत होते ते बाद झालेले आहेत. यानंतर होणारा सामना रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन संपर्क साधावा. धावसंख्या आली विकेट 3 विकेट गेले त्यांचे. विकेट 2 in 44. त्यांचे विकेट किती आहेत इथे चेक कर. त्यांचे 5 गेलेत ते 4 गेलेत ना. स्कोर का आला सांग. नाही स्कोर 28 स्कोर झालाय. 28 हा फर्स्ट इनिंगचा. अरे मित्रा लाईव्ह वरती दिसतंय ते स्कोर कार्ड. नाही ते आहे ते तुम्ही हे करा ते पंच बघतील ते सर्व. दिघा संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यावा आहे ना. संघाने चार बघतो आणि नो चेंडू नो प्लस धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती किती आले 30. धावसंख्या आली ती 30. चेंडू एक 30च्या चेंडूतील पहिला चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या आली ती 30. विक्ट्री संघाला जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मयूर गोलंदाज त्याला सम्राट होतो दिनेश आणि उत्कृष्ट असा स्वीप मारलेला आहे दिनेश यांनी. स्ट्राईक रोटेट करतायत सिंगल समजदारीने खेळत आहेत दोन्ही फलंदाज. अक्षय स्ट्राईक वरती येतो. अक्षय धावसंख्या आली ती 31. आणि निर्धाव असा चेंडू चांगली गोलंदाजी टाकत आहे तो मयूर आपल्या संघासाठी. 3 चेंडू 31 धावा. अजून एक निर्धाव चेंडू. चुरशीचा असा सामना दोन्ही संघाही जिंकण्यासाठी खेळत आहेत अत्यंत जीवतोड मेहनत करून. मयूर चांगली गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. लगातार 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. यामुळे सामन्यामध्ये स्कोर झालेला आहे तो 31. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 3ऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो तो मयूर. त्याला सामोरा होतो अक्षय आणि स्टेप आउट करून गेलेला मारलेला आणि तेवढ्याच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि दिनेश धावचीत झालेले आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. उत्कृष्ट असा थ्रो डायरेक्ट एसटी वरती मारलेला फिल्डरनी. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना दिघा संघाचे फिल्डर. बघू या रनआउटचा काय फरक पडतो का सामन्यामध्ये. कारण की रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर बॉईज यांच्या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा त्वरित. रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आणि दिनेश यांची जागा भरून काढण्यासाठी आले तो नवीन फलंदाज किरण.
आणि सामन्यामध्ये थोडीशी चुरस वाढलेली आहे. मयूर यांच्या या षटकामुळे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते मयूर. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि बॉक्स आउट. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादामध्ये त्यांनी आपली विकेट गमावलेली आहे. मित्रा तिकडे विचार, इथं नको, तिथं त्यांना विचार. नाही विकेट विचारणार ते, इथेच विचारणार नाही. काय लावल्या विकेट तिकडे लिहिलेले खालती तिला नाही महत्व, इथे स्कोररला इकडे याच्याकडेच विचार. त्याला मागचे विकेट पाहिजे, त्यांचे विकेट किती गेले विचारतो. तेरा विकेट विचारतोय. हा पाच जाऊन देणे किती झाले शांबाने आज. किती रन पाहिजे रे? किती पाहिजे? 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. त्यांचे बघ रे 5 गेलेत त्याच्यावर, त्यांनी किती लिहिलेत बघ. अरे 4 केले फक्त. चेक कर नीट किती गेलेत. 4च गेलेत रे. तो 5 बोलते. अरे जाऊन या इथे बघ 6 जण बॅटिंगला आली, मग 5च गेले असणार ना. गेले किती? तो एक लिहिला नाही. थांब आता एक कुठेतरी हायला शुभम रनआउट बिनआउट मध्ये विकेट नाही गेलाय ना. नाही रे होते. अरे 5 चेक कर नीट. 1 2 3 4 हा विकेट आहे का काय? आणि हा त्यांनी 5 कसे लिहिलेत? हा याने बॅटिंग केली का? यांनी बॅटिंग 5 गेलेत ना. 5 गेले. शुभम 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 तिला बोललो म्हणून आरामात लिही. रेनबो मंगलमूर्ती व घाटकोपर पॅकर्स यांनी नाणेफेकीसाठी घाटकोपरवाले आले. रेनबो मंगलमूर्ती यांच्या कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. घाटकोपर पॅकर्सचे कर्णधार येऊन स्टेटमध्ये संपर्क साधलेला आहे त्यांनी. रेनबो मंगलमूर्तीला मी नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कर्णधाराला कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. बॉलर्सने होऊ शकतो रे नवीन दिघा संघासाठी चौथा आणि निर्णायक षटक घेऊन येत होतो प्रवीण आणि त्याला सामोरा जात होतो अक्षय. आणि सुंदर असा चेंडू टाकला होता स्लोवर रन पद्धतीचा आणि अक्षय यष्टीचित झालेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीचा यष्टी रक्षण आणि सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे. सामना हा दिघा संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. आणि अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो मंगेश. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि प्रवीण हे दुसरा चेंडू घेऊन येतोय शेवटच्या षटकातला. निर्णय असा षटक आहे. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार पद्धतीचा सामना इकडे प्रेक्षकांना पाहायला भेटतोय आणि कालपासून जे प्रेक्षकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचा मी आभार मानतो. अक्षरशः त्यांनी टुर्नामेंटची रंगत वाढवलेली आहे आपल्या उपस्थितीने. त्यांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. आणि वाईट चेंडू लूज पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे त्यांनी. 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या 32. अतिशय चुरशीचा असा सामना आणि परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी निर्णय फेटाळून लावलेला आहे. अपील फेटाळून लावलेली आहे. परंतु महत्वाचं दिघा संघाकडून महत्वाचं म्हणजे आहे सुद्धा निर्धाव चेंडू. विक्ट्री संघावरती दबाव टाकण्यामध्ये प्रवीण यांना यश मिळत आहे.
त्यांनी आतापर्यंत 2 चेंडूत 1 धावा दिलेला आहे. शेवटचे षटक टाकत आहेत. 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. विक्ट्री संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 4 चेंडूमध्ये 3 चौकारांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षकांनी कृपया लवकर क्षेत्ररक्षण लावावे. वेळेअभावी सामना त्वरित चालू करावा. 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 चौकारांची आवश्यकता आहे विक्ट्री संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू त्याला सामोरा जातो तो अक्षय नाही, अक्षय नाही, मंगेश. प्रवीण गोलंदाज आहे. सोनू आणि जेलबाद. गचाळ असा फटका, जेलबाद. फुलटॉस चेंडू होता परंतु त्यांना तो चौकारामध्ये कन्वर्ट नाही करता आला आणि आपला विकेट गमावून बसले. आणि सोनू यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो विनोद. 3 चेंडूमध्ये 3 चौकारांची आवश्यकता विक्ट्री संघाला जिंकण्यासाठी. थोडंसं कठीणच आव्हान आहे त्यांच्यासमोर परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काय होऊ शकतं. संदीप कदम यांच्याकडून स्वतः त्यांच्या बरोबर घरी जाण्यात येईल आणि 1 दिवसाची मेजवानी त्यांच्या 1 दिवस टाइम घालवण्यात येईल त्यांच्याबरोबर. जोही मारेल तो पागल होऊन जाईल. तो बोलेल तुम्ही 1000 घ्या आणि अर्ध्या दिवसामध्ये लंच टाइमला संदीप कदम यांना सोडून जातील. आणि सामन्यामध्ये तीन चेंडूमध्ये 3 चौकारांची आवश्यकता. सामना त्वरित चालू करावा. स्लोअर ऑन पद्धतीचे गोलंदाज आहेत प्रवीण. आपल्या फिरकीमध्ये फलंदाजांना ते गुंडाळत आहेत उत्कृष्ट पद्धतीने. आपल्या सरळ बॉलर बोलायला लागतं ना फिरकी. आता बोलू कसं. चौथा चेंडू आणि 9 चेंडू टाकलेला आहे आणि 2 अवांतर धावा भेटलेल्या आहेत विक्ट्री संघाला. आणि 3 चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता. खराब असा चेंडू प्रवीण यांच्याकडून. अत्यंत मोक्याच्या क्षणी टाकलेला त्यांनी स्वर चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर पहिला चेंडू आणि तेवढे उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. अतिशय कठीण असं आव्हान विक्ट्री संघासमोर. दोन चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणि हा फुलटॉस चेंडू आणि चौकार. उत्कृष्ट असा फटका. 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. एक बॉल 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता विक्ट्री संघाला. आणि या सुंदर असा चेंडू